मिरजेतील बॉम्बे बेकरीजवळ आज सकाळी एक अत्यंत भीषण अपघात घडलाय। एका इलेक्ट्रिक चारचाकी वाहनावरील महिला चालकाचा ताबा सुटल्याने हे वाहन थेट रस्त्याकडेला असलेल्या एका घरात घुसलं। या अपघातात एक दुचाकीस्वार जखमी झाला असून घराचं अतोनात नुकसान झालंय। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही। इलेक्ट्रिक कारमधील महिला चालकाचा अचानक गाडीवरील ताबा सुटला। गाडीचा वेग इतका प्रचंड होता की रस्त्यावरून जाणाऱ्या एका दुचाकी स्वाराला जोरदार धडक देत हे वाहन थेट समोर असलेल्या अजित सौदागर यांच्या घरात घुसलं। यावेळी घराबाहेर पार्क केलेली एक दुचाकीही या कारसोबत घरात फरफटत गेली। या भीषण धडकेमुळे अजित सौदागर यांच्या मालकीच्या लाकडी सागवान बांधणीच्या 2 मजली इमारतीचा मुख्य सांगाडा तुटला असून संपूर्ण इमारत आता अत्यंत धोकादायक स्थितीत आहे। या अपघातात घराची एक खोली आणि बाथरूमचं मोठं नुकसान झालंय। धडक इतकी शक्तिशाली होती की घराच्या भिंती आणि खांब मोडून पडलेत। या अपघातात कारने धडक दिलेला दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून त्याला स्थानिक नागरिकांच्या मदतीने तात्काळ उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले। घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली। हे इलेक्ट्रिक चारचाकी वाहन जयश्री बर्डे यांच्या मालकीचं असल्याचं पुढे आले। सुदैवाने घरात राहणारे नागरिक आणि इतर लोक बालंबाल बचावल्याने मोठी जीवितहानी टळली आहे। पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत। दैव बलवत्तर म्हणून कोणतीही जीवितहानी झाली नाही। मी अल्ताफ अब्दुल रजाक सौदागर मंगवा पेठ बॉम्बे बेकरीजवळ राहतोय आणि इथं आमच्या घरासमोर एका लेडीजने आपली 4 व्हीलर गाडी आमच्या घरामध्ये आत घातलेली आहे। त्या गाडीमध्ये आहे ना आपलं 2 व्हीलर बाहेर लावलेली ती आत दुसऱ्या रूममध्ये गेलेली आहे। तर गाडीचं मोठं नुकसान झालेलं आहे, घराचं मोठं नुकसान झालेलं आहे। परत त्यांनी दुसऱ्या 2 व्हीलरवाल्याला पण धडकेलेला आहे आणि त्याला आहे ना लागलेला आहे। त्याला हॉस्पिटलला घेऊन गेलेले आहेत आता त्यांनी आणि त्या मॅडम आहेत त्याच्याबरोबर गेलेल्या आहेत। आमचं फ्रंटेज आहे ना जे पूर्ण फ्रंटेज डॅमेज झालेलं आहे आणि आमचं वायरिंग पूर्ण डॅमेज झालेली आहे, पाईपलाईन डॅमेज झालेली आहे आणि माझी 2 व्हीलर ती बाहेर लावली होती त्या दुसऱ्या रूममध्ये गेल्या ती पण पूर्ण डॅमेज झालेली आहे। आपलं नुकसान भरपूर झालेलं आहे ते